ओम नमो भगवते वासुदेवाय. ध्रुव हा जो शब्द आहे, हा शब्द नित्य या पर्यायाचे शब्द आहे. आणि हे जे नित्यत्व आहे, हे अपेक्षित आहे. पण त्याचे जे संबंधी आहेत, हे मात्र कालसंबंधच आहे. ध्रुव जरी आढळ पदावर गेलेला असला तरी त्याच्याशी संबंधित असलेली सर्व मंडळी ही कालसंबंधात आहेत, काळाच्याच मर्यादेत वावरणारी आहेत. मैत्रेय विदुराला सांगतायत की राज्याभिषेक तर झाला, पुढे ध्रुवाचा विवाह शिशुमार प्रजापतीची मुलगी भ्रमी तिच्याबरोबर झाला. आणि शिशुमार हे सौर जगताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तारामंडळाला सुद्धा एका शिशुमार असं नाव आहे. भागवतातल्या अनेक गोष्टी सुरुवातीला जरी मानवी रूपात दाखवल्या असल्या तरी ती वेगवेगळ्या घटनांची, वेगवेगळ्या पदार्थांची, वस्तूंची, स्थानांची रूपक आहेत असं मानायला जागा आहे. ध्रुव म्हणजे नित्य. शिशुमाराचा संबंध सुद्धा सौरमंडळाशी आहे. त्याची मुलगी भ्रमी, भ्रमी याचा अर्थ भ्रमण करणारीच आहे. आणि ध्रुव आणि भ्रमी यापासून त्यांना कल्प आणि वत्सर असे दोन मुलगे झाले. आणि कल्प आणि वत्सर हे दोन्ही शब्द काळाची परिमाण आहेत. पुढे वायूची मुलगी इला हिच्याशी महाबली अशा त्या ध्रुवाचा दुसरा विवाह झाला आणि तिच्यापासून त्याला उत्कल नावाचा मुलगा झाला आणि आणखीन एक कन्यारत्न त्याला लाभलं. उत्तमाचा मात्र विवाह काही अजून झालेला नव्हता. पण एक दिवस सहज शिकारीला म्हणून तो उत्तम बाहेर पडला असताना शिकार करता करता हिमालयाच्याच त्या पर्वताच्या परिसरामध्ये एका शक्तिमान अशा यक्षानं त्याला मारलं. आणि ही बातमी जेव्हा राजवाड्यात पोहोचली, महालात पोहोचली, तेव्हा त्याची माता सुरुची हिला अतिशय दुःख झालं. आणि पुत्रवीराच्या दुःखामध्ये ती जेव्हा त्या अरण्यात त्याचा शोध घ्यायला म्हणून बाहेर पडली, तेव्हा अरण्यात पेटलेल्या वणव्यामध्येच ती जळून खाक झाली आणि त्याच्यात तिचा अंत झाला. ज्या वेळेला ध्रुवाला ही बातमी कळली की आपला भाऊ भाऊ उत्तम ह्याला मारलं गेलाय, तेव्हा मात्र एकीकडे क्रोध, दुसरीकडे शोक आणि तिसरीकडे उद्वेग अशा संमिश्र भावनांना त्याचं मन भरून आलं. आणि एका चांगल्या विजयप्रद अशा रथावर तो स्वार झाला आणि यक्षांच्या दिशेने जायला लागला. उत्तर दिशेकडे हिमालयाच्या घाटीमध्ये जेव्हा तो तिकडे पोहोचला तेव्हा यक्षनगरी जी अलकापुरी ती त्याला दिसली. त्या अलकापुरीमध्ये अनेक भूत, प्रेत, पिशाच, रुद्रानुचर राहत होते. आणि तिथे जेव्हा तो पोहोचला त्या अलकानगरीच्या सीमेवर उभा राहून त्या महाभाऊ अशा ध्रुवानं आपल्या जवळचा शंख इतक्या जोरात फुंकला की त्या शंख ध्वनीमुळं संपूर्ण आकाश आणि सगळ्या दिशा हे व्यापून गेलं. इतका तो आवाज त्याचा असं म्हणतात घुमला. आणि तो आवाज ऐकला मात्र त्या शंखध्वनीमुळे सगळ्या यक्षपत्नी अतिशय घाबरल्या आणि त्यांचे डोळे
भीतीने कातर व्हायला लागले. विदुरजींना मैत्री सांगतायत, विदुरजी, यक्ष सुद्धा काही लेचे पेचे नव्हते, दुबळे नव्हते, तेही तसेच महाबलवान होते. त्यांना हा शंखनाद आव्हानासारखा वाटला आणि त्यामुळे तो असह्य झाला. आणि ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र अस्त्र घेऊन नगराच्या बाहेर आले आणि या ध्रुवावर त्यांनी हल्ला केला. ध्रुव सुद्धा महारथी होता. तोही अतिशय उत्तम असा धनुर्धर होता. एका वेळेला प्रत्येकाला यक्षांमधल्या 3-3 बाण त्यांनी सोडायला सुरुवात केली आणि त्यांना मारायला सुरुवात केली. आणि जेव्हा त्या सगळ्यांनी बघितलं की अरे आपल्या मस्तकावर 3-3 बाण आपल्याला लागलेले आहेत, तेव्हा त्यांना असं वाटलं, खात्री वाटली की आता आपला पराजय निश्चित आहे. एकीकडे ध्रुवाच्या या अद्भुत अशा पराक्रमाचं मनोमन कौतुक करत होते, त्याची प्रशंसा करत होते. पण पुन्हा सापाच्या शेपटीवर पाय पडल्यानंतर साप जसा चवताळतो तसं त्या यक्षांचं झालं आणि त्या ध्रुवाचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी सुद्धा ध्रुवाच्या बाणांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. ज्यांनी 3 बाण सोडले होते, यक्षांनी 6-6 बाण सोडले ध्रुवाच्या दिशेने. हे बघितल्यानंतर ध्रुव आणखीन चवताळला आणि त्या यक्षांचा हा प्रतिकार बघितल्यानंतर त्यांनी ती जी सेना होती यक्षांची, 1,30,000 यक्षसेना तिथे होती, त्यांचा त्यांनी बदला घ्यायला सुरुवात केली. यक्षांकडे सुद्धा रथ होते, सारथी होते, परी, खड्ग, प्रास, त्रिशूल, परशु, शक्ती, वृष्टी, भूषुंडी इत्यादी नाना प्रकारची शस्त्र होती, नाना आकाराचे बाण होते. एक वेळ अशी आली की या सगळ्या शस्त्राघातांमुळे किंवा बाणांच्या वर्षावामुळे ध्रुव दिसेनासा झाला, झाकला गेला. ढगांमध्ये एखादा पर्वत जसा लपला जातो तसा ध्रुव दिसेनासा झाला आणि आकाशामध्ये हे सगळं दृश्य सिद्धगण पाहत होते. आणि त्यांनाही आता दुःख व्हायला लागलं की अरे या यक्षसेना रूप समुद्रामध्ये हा मानवी सूर्य आता बुडून जातोय का काय, असं वाटलं. यक्षांना क्षणभर असं वाटलं की आता आपला विजय झाला, आपण जिंकलो. आणि एखाद्या सिंहासारखी ते त्या युद्धक्षेत्रामध्ये रणांगणावर गर्जना करायला लागले आणि अचानक ध्रुवाचा रथ तिथे पुन्हा प्रकट झाला. धुक्याचा भेद करून किंवा धुकं वितळवून सूर्य जसा आपल्या प्रखर तेजानं प्रकट व्हावा तसा ध्रुव तिथे पुन्हा प्रकट झाला. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.